कालाय तस्मै नमः. श्रावण मास भाग 4. अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आपल्याला भावभक्तीत बुडवणारा श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात दहीहंडी ही आपण सगळेजण करतो. स्वं स्वं चरित्रेण शिक्षरेत पृथिव्यां सर्वमानवाः अशी ही भारतभूमी, चारित्र्य संपन्न नररत्नांची खाण. श्रावणवद्य अष्टमीला आदर्श राष्ट्रपुरुष श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आपण करतो. श्रीकृष्णांच्या चरित्रातून राज्यकर्त्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना आपल्या उद्धाराचा मार्गच दिसेल. गवळ्याचे पोर या संबोधनाला स्वीकारून स्वसामर्थ्यावर सोन्याच्या द्वारकेचा द्वारकाधीश म्हणून त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले. महाराष्ट्रात श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी फोडूनच साजरी करतात. गोकुळातील लोणी, दूध, दही, ताक मथुरेला जात होतं आणि राक्षसांचं भरणपोषण पुष्टीवर्धन होत होतं. परंतु कंसाच्या वर्चस्वाखाली गोकुळ मात्र दुर्बल झालेलं होतं, गुलामगिरीत पिचत होतं. त्यासाठी आपल्या सगळ्या सवंगड्यांना सांघिक खेळातूनच अर्थात दह्या-दुधाच्या हंड्या फोडून ते मथुरेत जाऊ न देता आपल्याच सवंगड्यांना त्यांचं भरणपोषण करण्यासाठी खायला देऊन कधी एकट्याने कधी सांघिकपणे समाजाचं भरणपोषण करायला श्रीकृष्णानं शिकवलं, बालकृष्णानं हे शिकवलं. गोपालांचे समाजाचे भरणपोषण पुष्टीवर्धन करून सज्जनांचा तारणाऱ्या गोपाळकृष्णाने आदर्श राजा राष्ट्रपुरुषाचे चारित्र्य आपल्यासमोर उभे केले. तान्हेपणापासूनच पूतना, वत्सासूर, वृषभासूर, कालिया अनेक राक्षसांना मारलं. 16व्या वर्षी कंसासारख्या बलाढ्य राजाला द्वंद्वयुद्धात ठार केलं. नंतरच्या कालखंडात जरासंध, शिशुपाल, नरकासूर, कौरव असे बलिष्ठ राक्षस कधी एकट्याने तर कधी सर्वांच्या मदतीने मारले. जन्मापासून अखेरपर्यंतचा काल दुष्ट संहार करून धर्माचेच राज्य स्थापण्याचे कार्य केले. आजच्या कलियुगात या आदर्श राष्ट्रपुरुषाचे अध्ययन करून त्याचे चरित्रातील गुण तरी आमच्या आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करूया. श्रीकृष्ण हा आसक्ती आणि विरक्ती परमावधी कुशलतेने गाठणारा आदर्श पूर्ण पुरुष होता. धर्मसंस्थापना करणाऱ्या श्रीकृष्णाला भगवंताचे स्वरूप प्राप्त झाले. त्याच्या देवत्वाने दिव्यत्वाने दिपून न जाता तुझे शतांशाने तरी तेज आम्हाला मिळू दे अशी आपण त्याच्याकडे मागणी करूया. भगवंताला विनवूया, कृतज्ञ होऊया आणि या राष्ट्राचे वैभव या तेजाने नक्कीच झळकेल ते आपण मिळवूया.